मंडळीची सुद्धा भक्ती सांगतो तुम्हाला. घरातली घरात किती भक्ती करतील, मंदिरात आल्याच्या नंतर देवाच्या तोंडाला किती पेढा लावतील, देवाच्या कानात पेढे, तोंडात पेढे, देवाच्या नाकात पेढे, देवाच्या कपाळाला पेढे, देवाच्या डोक्यावर पेढे, सगळे पेढेच. पण नवऱ्यातला देव कवा दिसला नाही. आपल्या कपाळाला कुंकू लावतो ते कशाचं प्रतीक? पतिदेवाचं प्रतीक. बरोबर ना? बरोबर ना मावशी? पतिदेवाचं प्रतीक. जुन्या माता मावल्या असं कपाळ भरून कुंकू लावायच्या, कपाळ भरून कुंकू. त्याचा अर्थ काय गणेश भाऊ? ऐका, जेवढं कपाळ भरून तुम्ही कुंकू लावता तेवढं आपल्या पतीला आयुष्य भेटत असतं. का? ते देवाचं स्वरूप आहे ना. आता ते देव इतका बारीक झालाय कपाळावर, असं बॅटरीक धरून बघावं लागतो देव कुठं शिके. बरं, ते देव एका जागेवर सापडत नाही. आंघोळीला बाथरूम मध्ये गेलं तिथं चिकटिल्याला हायच. भांग पाडायला आरशात बघायला गेलं त्या आरशाला देव चिकटिल्याला हायच. कांगा हातात घेतला त्या कांग्याला देव चिकटिल्याला हायच. फेरन लवलीची पुडी घेतली, फेरन लवलीच्या पुडील्याला देव चिकटिल्याला हायच. ऐका, मी रामायणातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या बाईला अगोदर आपल्या नवऱ्यातला देव कळाला त्या बाईला मंदिरातला देव कळून घ्यायची गरज नाही. येतंय लक्षात? जेवढं प्रेम लग्न झाल्या झाल्या मंडळीचं पतीवर असतं तेवढं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत राहिलं पाहिजे. माझ्या तुकोबरायानं म्हणावं, अरे ज्या बायकोसाठी, ज्या लेकरासाठी उभं आयुष्य पाप करून कमवलं, शेवटच्या काळात त्याच घरातली बाई काय म्हणते? बाईला म्हणती खरं, मरतातची बरे, नाशियेले घर थुंकनिया. काय म्हणते बाई? हा, खर गाढव मेलेला बरा, घरात कुठं पण थुक तू. मै शब्द नाही तो, तुकोबारायांचे शब्द आहेत ना. लग्न झाल्या झाल्या काय असतं ते, तुमच्याशिवाय राहू शकत नाही, तुमच्याशिवाय घासच गिळत नाही, हे बाहेर गेला तर 2 चपात्या दुधात चुरून खाती. खोट आहे का? हा, आहे का नाही? तुम्ही माझे प्राणनाथ आहात. ते प्राणनाथ कावा नाथ होतो कळत नाही, आणि त्या नाथाचा कावा अनाथ होतो याला कळत नाही. आहे का नाही? आणि प्रपंच त्यालाच म्हणायचं. जे सुरुवातीला प्रेम असतं ते शेवटपर्यंत राहत नाही, त्यालाच प्रपंच म्हणायचं महाराज. प्रपंच कुणाकुणाला चुकला नाही महाराज. तुकोबरायला संसारात सुख मिळालं नाही, आपण कुठले महाराज? मला सुद्धा संस्कारात सुख नाही मिळालं महाराज. कसं तू म्हणता तुम्हाला बायको कुणी दिली? इथून सुरुवात करते लोक. पहिली गोष्ट तरी सांगतो मूळ लग्न झालेलं आहे. मग तुमच्यासारखंच आमचं पण. ऐका नाही महाराज? गणू बायको सुख देते गणेश भाऊ. ऐका, ते नाही म्हणते तिथं मावशी तुम नवऱ्याला सुखान खाऊन देता वय. ऐका, असा त्यात विचार आहे. ऐका नाही? म्हणजे देवाच्या दरबारात खोटं कुणी बोलत नाही भाऊ. ऐका नाही? काय सांगावं सरपंच साहेब, मी 6 वर्ष झालं मूळ लग्न झालेलं. पोरा तू खाली बस, तू लग्न व्हायचं असेल तर. नाही तर आताचेच तसे राहिले. तू उग तसाच राहायचा, तो घेण्यान देण्याचं. माझ्या डोक्याला ताप पुन्हा. मला तुला पोरगी बघायला फिरत बस. ऐका, मुलगी बघायला गेलो प्रकाश महाराज मी 6 वर्षापूर्वी. 6 वर्ष झालं लग्न झालेलं. मग आता एवढा तर तवा केवढा? विचार करा, कशाला बायको बघायला जावं? मी सुद्धा नव्हती मला तवा, देवा शपथ सांगतो. आणि काय सांगावं, पोरगी बघायला गेलो. पोरीच्या बापाला माहितच नाही हेच पोरग आहे म्हणून. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला पोरीच्या घरी. सुरुवातीला काय पुढं पुढं करते बाबा? नाकाला येऊस्तोवर चहा पिलो आणि नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले. आणि सगळं झाल्यावर पोरीचा बाप मलाच म्हणला, ते मुलगा येणार होता, मुलगी बघायला आला नाही का अजून? काय वाटलं असेल मला? तो फक्त गेलोच नाही वर मी, बाकी सगळं झालं. मग एका ठसक्यात एवढे पोहे बाहेर आले, मग सगळं ज्यूस बाहेर होऊन मिक्सर मधलं चहा आणि पोहे सगळं बाहेर आलं महाराज. मग असं म्हणलं बा धाडस करून, मीच आहे तुमच्या मुलीला पाहायला आलेला. आता म्हणलं नाही म्हणावं, लग्न व्हायचं नाही. हा, मीच आहे म्हणलं पाहायला आलेलो. बरं ठीक आहे म्हणले, पण नशिबात होतं म्हणून जमलं. मग आणि वेद सुरू झाले प्रपंचाचे मायामाग. हळद लागली, कलवरे बोलिले, कलवऱ्या बोलिल्या. 5-50 जण घरी जमा झाले आणि घरी हळद लागल्यावर लग्नाला निघलोत आम्ही. सगळेजण गाडीत बसले आणि मलाच बसायला जागा नाही राहिली. ही सुरुवात माझ्या लग्नाची. आणि नवर देव मी जीपीच्या बोनटवर बसलो. ड्रायव्हरला म्हणलं चलून दे. आणि नवर देव कोण? मी. तिथं गेल्याच्या नंतर बामन देवाने रपाटा लावला, नवरीच्या मामा नवरीला घेऊन या.
नवरदेवाच्या मामा नवरदेवाला घेऊन या, त्यांना पुढचं लग्न लावायचं होतं आणि मला आंघोळच नाही. काय सांगावं महाराज, प्रपंचाची सुरू. आणि मग इकून तिकून आंघोळ केली, सगळ्याची माझ्या बघत होतो मी. कलवऱ्या त्यांचे कोंबडे पाडीत होत्या, कलवरे त्यांचे कोंबडे पाडीत होते आणि लग्न मू माझ्याकडे कुणाचंच देण नाही. मावशी मी म्हणलं आपुली आपण करा सोडवणं. पावडर घेतली मी मै हाताव. आता ते मेकअपचं सामान भारीतलं असतं, त्याची खाल्ला, एवढी बुंदी खाल्ली रपा रपा. मी उपाशी. मी भेद खाली बघितलं, भाऊ नको बघायचं म्हणलं, पण मला राग आलेला होता. मी हळूच वर बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघून माय आता हा काय प्रकार आहे म्हणलं. राग आला, मी खाली उतरलो. म्हणलं काय माया पोरीला चांगलं सांभाळा म्हणलं. मी काय रावण आहे काय? 80,000 बायका आहेत घरी माया. प्रपंच हा सुखाचा कुणाचाच नाही, कुणाचाच नाही. घरामध्ये तुम्हाला जगात किती मोठे पण मिळालं तरी घरामध्ये तुम्हाला मोठे पण मिळत नाही, नाही मिळत. आणि जर तुम्हाला तपासायचंच असेल, गावातल्या म्हाताऱ्या माणसाला जाऊन विचारा, बाबा प्रपंच कसा असतो. ते म्हातारा म्हणून नाही केलेला बरा. का? बायको ऐकत नाही, सुना ऐकत नाहीत, लेक ऐकत नाही. शेवटच्या काळात कुणीच ऐकत नाही. दोघा नवरा बायकोची इतके भांडणं लागले, इतके भांडणं लागले. बायको नवऱ्याला म्हणली काय काय सांभाळू? काय म्हणली? अहो काय काय सांभाळू मी? तुमचे माय बाप सांभाळू, शेतातले काम सांभाळू, पोरं सांभाळू, जनावर सांभाळू, का लेकराचा अभ्यास सांभाळू, काय काय सांभाळू? नवरा म्हणला तू फक्त तू तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो म्हणला. येतंय ध्यानात? फक्त तोंड सांभाळ म्हणला. अहो एवढे भांडणं लागले दोघाचे, एवढे भांडणं लागले मावशी. हे तिला बुट फेकून मारायचं आणि ती याला बैल फेकून आणायची. इतके भांडणं. आणि शेजारच्या घरातून हसल्याला आवाज यायचा, हसल्याला. हे दोघं म्हणले आपले रोजच भांडणं चाललेत. आणि शेजारच्या घरातले माणसं हसत येतं. त्यांना जाऊन तरी विचारू, तुम्ही कस काय एवढा आनंद घेता आयुष्यात? प्रपंच म्हणलं का सगळ्याला दुःखच? हे त्यांना विचारायला गेले. आमचे रोज भांडणं होते ते म्हणले, आणि तुम्ही दोघं जण नवरा बायको रोज हसता काय कारण? ते म्हणले आमचं त्याचे फक्त प्रकार वेगळा. हे म्हणले कस काय? ते असं आहे म्हणले, ती मला बेल न फेकून हाणती, लागलं का ती हसती आणि हुकलं का मी हसतो. मी तिला बूट फेकून मारला, तिला लागला का मी हसतो, हुकला का ती हसती. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया भोगण्याचा प्रकार वेगळा आहे. प्रकाश बाबा खोट आहे काय? मग दोघा नवरा बायकोचे असे भांडणं लागले मावशी. भांडणं लागले कशासाठी सांगतो? तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे, तुम्हाला आयुष्याचा आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, भगवंतानं चरणामध्ये विलीन करून घेतलं पाहिजे, 84,000 लक्षवेणीच्या फेरा चुकल्या पाहिजे, वाटतंय ना असा व्हावं, तर हे जीवन तुम्हाला माझ्या भगवंताच्या चरणावर समर्पण करावं लागेल. दोघाचे भांडणं लागले आणि इतके भांडणं लागले की घटस्फोटापोत आलं. आणि भांडणं लागल्या महाराज, आता मला खरं सांगा, इथं जेवढे पुरुष आहेत, बायको माहेराला गेल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद होतो का कशात? होतो का? माहेराला गेल्या नाही होत. ती बायको काय म्हणली चालू भांडणं असताना? हे बघा म्हणली, लय झालं तुमचं, आता लग्न झाल्यापासून बघून घेते, आता का मला भांडलात ना, मी जात असते माझ्या बापाकडे माहेराला. मग तो काय म्हणला, खबरदार चालू भांडणं असताना असले आनंदाचे काही शब्द बोललीस तर. ज्याची 5G रेंज त्याला कळालं, ज्याची नाही त्यांना धन्यवाद, आहे का नाही? अहो गेली ना बायको. आणि बायको गेल्याच्या नंतर ह्यो निघला बायको शोधायला. तर गेला पोस्ट ऑफिस मध्ये तक्रार द्यायला. पोस्ट ऑफिस वाल्याला म्हणला, हो तक्रार घ्या म्हणला, आपली बायको गेली म्हणला पळून.
पोस्ट ऑफिसवाले म्हणले तक्रार पोलीस स्टेशन मध्ये द्यावं लागती. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये आलात. हे काय म्हणला माहिती का, ती गेल्यापासून आनंदाच्या भारत समजानाच म्हणला कुठं जावा ते, मी कुठं जातोय म्हणला पोस्ट ऑफिस मध्ये. आणि असंच शोधित तिला गेलो तर असं समोरच्या गावात गेल्यावर एक अंत्यविधी चालला होता. काय अंत्यविधी कसा असतो, समोरच्या एक जणाच्या गाडगा हातात असतं, मागं गेलेलं माणूस असतं, त्याच्या मागं रडत बसलेले माणसं असतात, त्याच्या मागं गावातले लोक म्हणतात बरा गेला, आणि त्याच्या मागं पाहुणे रावळे असतात. खरंय का कुठं? मग हा तिथं गेला, तो अंत्यविधी पाहिला, तर अंत्यविधी वेगळा होता. अहो एका हातात गाडगं आणि एका हातात पोळ्याचा बैल सजून चाललेले आणि कुत्रं होतं. अंत्यविधीला कुत्रं असतं बाई कुठं? हे बायको बघत गेला, मेलेली तर बाई आहे, याच्या एका हातात कुत्रं आहे पोळ्याच्या बायला सजलेलं, एका हातात गाडगं आहे, आणि 3 किलोमीटर त्या माणसाच्या मागे रांग लागलेली. याला वाटलं लईच मोठी व्यक्ती मेलेली दिसती, चला बरं शेवटच्या माणसाला जाऊन विचारू नेमका अंत्यविधी वेगळा कसं काय. हा शेवटच्या माणसाला जाऊन 3 किलोमीटर मागं पाय आलो आणि शेवटच्या माणसाला विचारलं, का हो मी असा अंत्यविधी पहिल्यांदाच पाहिला, नेमकं झालंय काय? हातात कुत्रं घेऊन चाललाय तो माणूस सजून. मग शेवटच्या माणसाने काय सांगितलं, ती मेलेली बाई आहे ना, त्या माणसाची बायको आहे म्हणले, ज्याच्या हातात कुत्रं आहे, आणि ती बाई त्या माणसाला लई भांडायची म्हणली. मग ते कुत्रं चावून ती बाई मिली म्हणून येणे आनंदाच्या भाराने ते कुत्रं पोळ्याच्या बायला सजून चाललेलं मौतीला. हे काय म्हणला त्याला, हे आपल्याला कुत्रं भेटन का म्हणला 2 दिवस. कळतंय का आपल्याला तेवढं बघा, 2 दिवस द्या म्हणला हे कुत्रं. ते शेवटचा माणूस काय म्हणला माहिती का, आम्ही नालायक आहेत का, नंबरला उभा राहिलो, आमचं झाल्यावर घेऊन जा. म्हणजे दुःख कोणाला चुकलंय का बाबा? कोणालाच नाही चुकलं. पण ऐका, माझ्या भगवंताच्या जवळ आले, तुम्हाला सुखाशिवाय तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है. बोला तो एक देवा करो, बोला तो एक देवा करो, बोला तो एक तेरे बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो तेरे है. बिना जीवा सुख नो है, तेरे बिना जीवा सुख नो है. भगवंताच्या स्मरणाशिवाय तुम्हाला या जगामध्ये सुख नाहीच सुख. माझ्या हनुमंतरायाचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र 18 विक्षणी वानर माझ्या सीता मातेला घेऊन आले. 14 वर्षाचा वनवास संपला, 14 वर्षाचा. आणि तिथं आल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र सगळ्या वानराला काही ना काही दान द्यायचे. का? मदत केली, एवढी मोठी सीता मातेला आणण्याला मदत केली. आणि हनुमंतराय असे साईडला झाडावर बसलेले, हनुमंतरायाकडे पाहण्यात सुद्धा हो प्रभू रामचंद्र. सीता मातेला दया आली, यांनी लई मदत केली म्हटल्या. मला जवळ बोलवून घेतलं, हनुमंतराया इकडे या. जवळ गेले हनुमंतराया, आणि ऐका बर का, जवळ गेल्याच्या नंतर सीता माता म्हटल्या, रामाचं तुमच्याकडे लक्षच नाही, एवढी मदत केली ना, हा घ्या माझ्या गळ्यातला रत्नाचा हार, राव द्या तुम्हाला. हनुमंतरायाने घेतला, झाडावर येऊन बसले, एक एक मणी फोडायचे दाताने टाकून द्यायचे. आता त्योच जर हार आपल्या गावातल्या एखाद्या हनुमंतरायाला दिला असता इथं बसलेल्या, तर हे घरी आला असता, मंगल तुला आणलाय. प्रत्येक मणी फोडून खाली टाकायचे. सीता मातेला वाईट वाटलं, विचारलं, अरे हनुमंता असं का? हनुमंतरायाच्या मुखातून शब्द निघला, माते जो राम का नाही वो काम का नाही. या मन्यात जर रामच नसेल, हे म्हणे माझ्या काय कामाचे. अशी भक्ती माझ्या श्रीरामाला आवडते. विठाला एवढी अतूट भक्ती आणि एवढं अतूट नातं होतं माझ्या प्रभू रामचंद्राचं आणि हनुमंतरायाचं. ऐका, भक्ता राखे पायापाशी. प्रत्येक गावामध्ये प्रभू रामचंद्रानं एवढी कृपा केली, हनुमंतरायावरती एवढं काही दिलं. प्रत्येक गावात तुम्हाला रामाचं मंदिर दिसणार नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर दिसल्याशिवाय राहणार नाही. हे देवाचं देणं असतं. विठाला माझ्या प्रभू रामचंद्राचा अवतार झाला.
झाला आणि काय भक्ती करायचे, महादेव रामाची भक्ती करायचे, रामप्रभू महादेवाची भक्ती करायचे. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, एवढी भक्ती करायचे गणेश भाऊ. रामाचा अवतार झाला आणि वशिष्ठ ऋषी भेटायला गेले महादेवाला. ते म्हणले अहो प्रभू